एक कोंबडी चक्क वाघाच्या जीवावर उठले. चक्क या कोंबडीने केले वाघाचे शिकार. नेमकं काय या व्हिडिओमध्ये? संपूर्ण थरका पडवणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. वाघाची डरकाळी जरी ऐकलं तरी जंगलात थरका उडून जातो. नेमकं घडलं काय? मानवी वस्तीवरील हल्ल्यामुळे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरनं वाघांना रेस्क्यू केलं. वाघावर उपचार सुरू असताना त्यानं त्या कोंबडीचं मांस खाल्लं होतं. चक्क कोंबडीचं मांस खाल्ल्याने 3 वाघ आणि एका बिबट्यानं आपला जीव गमावलेला आहे. या वाघांच्या अकस्मात जाण्याने मात्र रेस्क्यू सेंटरमध्ये खळबळ माजले. बिबट्याच्या अवयवांचे नमुने भोपाळ पशुवैद्यकीय सेंटरला पाठवले. बर्ड फ्लूमुळे कधी वाघानं जीव गमावल्याची घटना कधी घडली नव्हती. मात्र बर्ड फ्लूमुळे या वाघाने आपला जीव गमावला आहे. याविषयी रेस्क्यू सेंटरच्या प्रशासनानं देखील आश्चर्य व्यक्त केलेले आहे. तर वनमंत्री यांनी देखील वाघ आणि बिबट्याच्या अकस्मात जाण्याच्या चौकशीचं आदेश दिलेले आहेत. एकीकडे HMPV या विषयानं टेन्शन वाढवलं असताना आता बर्ड फ्लूमुळे वाघांनी आपला जीव गमावल्याचं समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ज्यामुळे वाघांनी जीव गमावला तो H5N1 हा विषाणू यापूर्वी देखील आलेल्या बर्ड फ्लूपेक्षा वेगळा आहे का, याचा देखील शोध घेण्याची गरज आहे. एवढंच नाही तर बर्ड फ्लूची लागण देखील इतर वाघांना झाली असावी, यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. याचबरोबर वाघांसाठी आणल्या जाणाऱ्या खाद्याची योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही का, याची देखील चौकशी केली जाणार आहे. 3 वाघ आणि या बिबट्याने कोंबडीचं चिकन खाल्ल्याने त्याने आपला जीव गमावल्याने मात्र खळबळ उडालेले. नेमकं त्याने आपला जीव का गमावलेला आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.